ते तुम्हाला वुड, नंतर आहे क्रियापदाचं पहिलं रूप, नंतर आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता पहा ही रचना सुरुवातीला इफ, नंतर सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. मग त्यासाठी तुम्हाला सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य म्हणजे त्याचा मराठीमध्ये अर्थ आणि इंग्रजीमध्ये त्याची वाक्यरचना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय करता, वूड आणि क्रियापदाचं पहिलं रूप, हे आहे असं याचं स्ट्रक्चर आहे. जेव्हा ही तुम्ही वाक्यरचना बनवणार ह्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो हे आधी हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बघा खूप छान कन्सेप्ट आहे, शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. तुम्हाला वाक्य सांगतो मग क्लिअर होईल. त्याने आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू. आपण म्हणतो ना त्यांनी आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू, किंवा त्यांनी आपल्याला विचारलं तर आपण त्यांना पाठवू. बरोबर. अशा वाक्यरचना बनवण्यासाठी तुम्हाला काय ही रचना वापरायची आहे. म्हणजेच इफ ही आस्क्ड us, we would tell him. बघा इफ ही आस्क्ड सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. ओके, सुरुवातीला इफ, नंतर करता, कॉमा आणि वुड आणि टेल हिम. याचा अर्थ काय होईल, त्यांनी आपल्याला विचारलं तर आपण त्याला सांगू. तो इथं आला तर आपण त्याला विचारू. पहा वाक्यरचना, तो इथं आला तर आपण त्याला विचारतो. इफ ही केम हिअर वी वुड आस्क हिम. वी वुड आस्क हिम. ओके. त्यानंतर पहा, माझी नोकरी गेली तर मी एखादा व्यवसाय सुरू करेन. वाक्यरचना पहा, माझी नोकरी गेली तर मी एखादा व्यवसाय सुरू करेन. म्हणजे वाक्यरचना, इफ आय लॉस्ट माय जॉब, इफ आय लॉस्ट माय जॉब आय वुड स्टार्ट सम बिझनेस.